जागतिक महिला दिनानिमित्त दक्षिण भारत जैन सभा, कर्मवीर आरोग्य अभियान, जैन महिला परिषद व वीर महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर, सल्ला व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आलं। हे शिबिर रविवार दिनांक 23 मार्च रोजी सकाळी 9:30 ते सायंकाळी 4:30 या वेळेत शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, यड्राव, इचलकरंजी इथं आयोजित करण्यात आलं असल्याची माहिती स्वरूपाताई राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। या शिबिराचं उद्घाटन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते होणार आहे, तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित राहणार आहेत। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील उपस्थित असणार आहेत। महिलांचं आरोग्य सुदृढ राहावं यासाठी विविध प्रकारच्या तपासण्यांचं आयोजन करण्यात आलं आहे। तसेच महिलांना कर्करोग मार्गदर्शन, हाडांची घनता तपासणी, हृदय व रक्तदाब आजार तपासणी, तसेच ECG, हिमोग्लोबिन, शुगर तपासणी आदी सेवा विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। या आरोग्य शिबिरात नेत्र तपासणी, अंतर्गत तपासणी, दंतरोग तपासणी, कान, नाक, घसा तपासणी, हाडांची घनता तपासणी, कर्करोग मार्गदर्शन, हृदयविकार आणि इतर आजारांचं निदान करण्यात येणार आहे। सर्व्हायकल कॅन्सर या लसीची शिबिरामध्ये करण्यात येणार आहे। 9 ते 18 या वयोगटातील मुलींसाठी ही नोंदणी असून त्यांना आयुष्य सेवाभावी संस्थेचे अमोल पाटील व पिंक रिव्होल्यूशन ऑफ इंडियाचे डॉक्टर श्रद्धा जवंजाळ CSR फंडातून या लसी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। तर या शिबिरास उपस्थित राहून महिलांनी आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी असं आवाहन स्वरूपाताई पाटील यड्रावकर यांनी केलं आहे। या आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी आमदार राहुल आवाडे, दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, दत्ता डोरले, अजित पाटील, संजय शेटे, अरविंद मजलेकर, राजेंद्र झेले, अनिल बागणे, भूपाल गिरमल, दादासाहेब पाटील, विजया पाटील, देवपाल बरगाले, बाळासाहेब पाटील, सुरेखा पाटील उपस्थित राहणार असल्याचं स्वरूपाताई पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। या पत्रकार परिषदेस देवपाल बरगाले, अमोल पाटील, अजित सकळे, राजेंद्र झेले, दादासाहेब पाटील चिंचवडकर उपस्थित होते। मराठी न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ।